शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख व टेंभीनाका चराई शाखा प्रमुख निखिल बुटजडे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 22 मधील महिलांसाठी आणि महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन शिबिर तसेच सखींनो खेळात जीव रंगला या मनोरंजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम खारकळाळी येथील महाजनवाडी हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला शिवसेना खासदार नरेश म्हस्के, उपनेते निलेश सांबरे, महिला आघाडी प्रमुख व माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक पवन कदम, माजी नगरसेविका पल्लवी कदम, माजी नगरसेविका पूजा वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख हेमंत पवार, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, ठाणे उपजिल्हा प्रमुख महिला वंदना डोंगरे तसेच समाजसेविका नेहा बुटजडे, शाखा संघटिका आदिती भोसले आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री पौर्णिमा तळवलकर, रसिका वेंगुर्लेकर आणि गौरी किरण यांनी उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहन दिले। महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत निखिल बुटजडे यांनी बचत गटातील महिलांसाठी माहितीपूर्ण मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते। या शिबिरात बचत गटामधील संधी, उपक्रम आणि स्वावलंबनासाठी महिलांनी कोणती पावले उचलावीत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। सखींनो खेळात जीव रंगला या खेळामध्ये विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। महिलांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम आनंद आणि मैत्रीच्या वातावरणात पार पडला। आयोजक निखिल बुटजडे व नेहा बुटजडे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। शिवसेना शाखा प्रमुख निखिल बुटजडे यांनी आज महिला बचत गटांचा 50 बचत गट आणि त्याच्यापेक्षा जास्त अशा बचत गटांच्या सभासदांसाठी विविध विषयावर मार्गदर्शन, त्याचबरोबर खेळात जीव रंगला हा महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे। महिलांच्या आयुष्यामध्ये काही क्षण आनंदाचे निर्माण व्हावे, दिवस रात्र त्या काबाड कष्ट करत असतात, परिवार सांभाळत असतात, पण असा क्षण त्यांना देण्याचा ते प्रयत्न करतात की त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा। खूप चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला। निखिल आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा आणि सर्व नागरिक, सर्व या खेळात जीव रंगला यामध्ये सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनींना सुद्धा येणाऱ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। शिवसेना निवडणुकीसाठी काही करत नाही। 365 दिवस 24/7 शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते काम करत असतात। निवडणुकीचा काही हा भाग नाही आहे आणि आम्हाला निवडणुकीसाठी विशेष कार्यक्रम करण्याची गरज नाही। निवडणुकीकरता निर्माण झालेला पक्ष हा शिवसेना नाही। युवा चेहरे पाहायला मिळतील का यंदा महापालिकेत? हे बघा, दीपावलीचा क्षण आहे। शिवसेनेचे नेते आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि पक्षाचे नेते या संदर्भात निर्णय घेतील, पण कोणीही आमचा कार्यकर्ता पदाधिकारी निवडणुकीकरता काम करत नाही। तो 24/7 365 दिवस आमचे पदाधिकारी काम करत असतात। खूप चांगलं वाटलं। आज ठाण्याच्या चराई विभागातील आमच्या भगिनींचा बचत गटाचा मेळावा निखिल यांनी आयोजित केलेला आहे। या मेळाव्यातून इतकेच सांगेन का शिवसेना पक्ष सातत्याने भगिनींच्या बरोबर असतो। भगिनींनी अगदी चायनाप्रमाणे, आज आपण चायनाला गेलो तर अनेक ठिकाणी आपण बघतोय का महिला 90% व्यवसायामध्ये उतरले आहेत। त्याप्रमाणे ठाणा मॉडेल तयार होऊन ठाण्यातील आमच्या भगिनी बचत गटामार्फत त्यांनी विविध उत्पादनं बनवली पाहिजेत। मी तर सांगितलं शिवसेना आणि जिजाऊतर्फे आपण ज्या ज्या ट्रेनिंग मागाल प्रसाधनं बनवण्यासाठी ते सर्व देण्याची व्यवस्था करू। शिवसेना महिला बचत गटासाठी जागा उपलब्धतेसाठी महापालिकेकडनं जागा उपलब्ध करून देऊ, परंतु एक पाऊल सकारात्मकतेकडे आमच्या भगिनी गेल्या पाहिजेत आणि ज्याप्रमाणे चायना मॉडेल आहे त्याप्रमाणे ठाणा मॉडेल जगामध्ये प्रसिद्ध झालं पाहिजे, अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा आहे। तर निखिल बुटजडे यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कसं बघता महिला सक्षमीकरणाच्या पाठी शिवसेना ठामपणे उभी आहे? निखिल हा खूप होतकरू आणि काम करणारा कार्यकर्ता आहे। अशा कार्यकर्त्याने मी तर त्याला ठाण्यातील म्हणजे बाबा एक चांगलं व्यक्तिमत्व बघतोय का जेणेकरून 24 तास झटणारा कार्यकर्ता आहे। आरोग्याबाबत, शिक्षणाबाबत जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे निखिल ठामपणे उभा असतो।
आणि एका वार्डातल्या एवढ्या भगिनी जर बचत गटामार्फत उभ्या राहतात आणि तिथे काय त्यांना कुठे काय आपण काय आमिषे दाखवून खोटे आमिषे दाखवून आले तर ते त्यांनी बनवलेले बचत गट आहेत. ही गोष्ट खूप चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. त्याच्याबरोबर निखिलच्या बरोबर संपूर्ण शिवसेना पक्ष आहे. त्याचबरोबर महापालिका असेल, महाराष्ट्र शासन असेल, केंद्र सरकारमध्ये अनेक योजना आहेत का अगदी एका बचत गटाला 5-5 कोटी रुपये सरकारी केंद्र सरकारकडनं सबसिडी रुपयात मिळतात. तर या सगळ्या पैशाचा उपयोग आमच्या भगिनी चांगल्या करतील आणि आम्हाला अपेक्षित असलेलं जे ठाणं आहे, जे धर्मवीर दिघे साहेबांचं ठाणं, जे एकनाथजी शिंदे साहेबांचं ठाणं, हे बचत गटामार्फत जगामध्ये आपलं नाव पुढे करतील हा आम्हाला विश्वास आहे. निखिल बुजबडे आपल्या माध्यमातून काय मेसेज देणार? आम्हाला भगिनींना आम्हाला शुभेच्छा असतील का आपण एक ताई जर सक्षम झाली तर तिची मुलं शिक्षण चांगलं घेतात, त्यांच्या आरोग्य व्यवस्थेसाठी त्यांनाही अंगावर आजार काढण्याची वेळ येणार नाही. आणि जेव्हा एक स्वतःच्या कमाईचे पैसे असतात तर ते जे खूप वेगळं असतं. तर मी निखिलला आणि निखिलच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो का खूप चांगलं नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मला वाटतं ठाण्यामध्ये निखिलने ज्या भगिनीचे बचत गट केलेले ते खरोखरच उल्लेखनीय आहेत. मी आदरणीय आमच्या पक्षाचे नेते शिंदे साहेब यांनाही याबाबत माहिती देईन की एक कार्यकर्ता जर इतकं मोठं काम करायला लागला तर आम्हाला अपेक्षित असलेली जी शिवसेना आहे ती लवकरच बघायला मिळेल. शेवटचा प्रश्न, उपनेते आहात, महापालिका निवडणुका येत्या काळात आहे, काय शुभेच्छा असतील? ठाणे महापालिका तर आम्ही 100 सीटच्या वरती काढणारच आहोत. परंतु मुंबई एक कार्यकर्ता म्हणून सांगतो का मुंबई महापालिकेमध्ये जिजाऊ आणि शिवसेनेमार्फत आता आम्ही काम चालू केले. प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक नगरसेवक किमान 500 मतं तरी देण्याचं काम मी एकटा करेन. त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी आपला विजय होणारच आहे. एकनाथजी शिंदे साहेब आहेत, जिथे निवडणुकीत गेले तिथे ते विजयीच होतात हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. नक्कीच मी स्वतः आग्रह आहे की तरुणांना संधी मिळाली पाहिजे. आमच्या जिल्हा परिषद आहेत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 5 जिल्ह्यामध्ये मी आग्रही आहे का 30 वर्षाच्या वयोगटातील तरुणांना पंचायत समितीला आणि 40च्या आतमध्ये जिल्हा परिषदला सदस्य दिलं पाहिजे. त्याप्रमाणे महानगरपालिकेला मी स्वतः आग्रही आहे. देशाचे लाडके उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील सर्व महिलांचे लाडके भाऊ ओळखले जाणारे आमचे माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेब असतील यांच्या आशीर्वादाने आणि खासदार नरेश मस्के साहेब असतील किंवा आमची सौ मीनाक्षीताई शिंदे असेल जिल्हा संघटिका आणि सर्व माझे पदाधिकारी महिला आघाडी असलेल्या सर्वांच्या साहाय्याने आज आम्ही जो हा महिला बचत गट मेळावा जो आयोजित केला आहे याच्यामध्ये मी माझ्या कार्यालयातर्फे स्वतः स्थापन केलेले 50 ते 60 बचत गट आहेत. म्हणजे एकूण त्या 100 महिला त्या आहेत आणि 500 महिला त्या आहेत. त्या व्यतिरिक्त आणखी आमच्या प्रभागातील सगळ्या शिवसेना पदाधिकारी असतील, इतर महिला असतील, गरजू महिला असतील किंवा ज्या सामान्य महिला असतील ज्यांना कधी आपला स्वतःसाठी वेळ काढता येत नाही त्यांच्यासाठी हा आम्ही एक सुंदर असा आगळा वेगळा उपक्रम आज आयोजित केला होता. ह्या उपक्रमामध्ये तुम्ही बघताय की सर्व सेलिब्रिटींनी ते हजेरी लावली होती. असेल का वेंगुर्लेकर असेल, गौरी किरण असेल, पौर्णिमाताई तळवळकर असतील, तसेच झालं तर आमचे लाडके खासदार नरेशजी मस्के साहेब असतील आणि शिवसेना पक्षाचे उपनेते निलेशजी सांबरे साहेब असतील यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. कार्यक्रमाचं स्वरूप जर तुम्ही म्हणाल तर आज ह्या सर्व बचत गट महिलांना आम्ही एक मार्गदर्शन शिबिर ठेवलं होतं. त्या शिबिराअंतर्गत महिलांनी बचत गट कसा सांभाळावा, महिलाच्या अध्यक्षांनी बचत गटातील महिलांना कसं प्रोत्साहन द्यावं, कसं सांभाळावं, त्यांना एकत्रित कसं करावं आणि त्यासाठी लागणारे अनेक उपक्रम जे असतात ते महापालिकेतर्फे असतील, महाराष्ट्र शासनातर्फे असतील, केंद्र शासनातर्फे असतील, ते उपक्रम असतील, योजना असतील, या बचत गटांना कसा मिळवण्यात येतील या संदर्भात आपण त्यांना एक मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच त्यांच्या महिला आज तुम्ही बघताय एक महिला एक कुटुंबाचा नाही तर पूर्ण समाजाचा एक आधार असते, एक भाग असते. आज त्या महिलेची स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी एक आरोग्यासाठी पण आम्ही एक मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आलं होतं. त्यामध्ये त्यांना त्यांच्या स्वतःच्या आरोग्यासंदर्भात काही टिप्स देण्यात आल्या की बाबा तुम्ही घरगुती उपाय करून तुमच्या आरोग्याचं कुटुंब सांभाळताना, समाज कार्य करत असताना तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी कशी घेण्यात यावी असं एक मार्गदर्शन करण्यात आलं. त्यानंतर आता तुम्ही बघताय तुम्ही आतमध्ये खेळ चालू आहे. खेळात जीव रंगाला सुप्रसिद्ध कलाकार जितू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व टीमतर्फे आतमध्ये एक सुंदर असा आगळा वेगळा खेळ पैठणीचा असा एक कार्यक्रम सुरू आहे. त्या कार्यक्रमामध्ये 500हून अधिक महिलांनी सहभाग घेतला आहे. विविध याच्यामध्ये बक्षिसं आम्ही ठेवण्यात आलेली आहेत. प्रथम पारितोषिक असेल, पैठणी साडी असेल, सोन्याची नथ असेल, वॉशिंग मशीन, ओव्हन असेल आणि अशी विविध 100हून अधिक गिफ्ट्स आम्ही त्या सर्व महिलांना इथे देण्यात येणार आहोत. आणि आम्ही हाच एक प्रयत्न करतो की माझ्या
माझ्या प्रभागातील, माझ्या प्रभाग क्रमांक 22 मधील आणि तसेच इतर आजूबाजूच्या महिलांना सक्षमीकरणासाठी आम्हाला कसं प्रवृत्त करता येईल, त्यांना सक्षम करण्यासाठी आम्हाला जे जे काही करण्यात येईल ते आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा शिवसेना पक्ष, आमची सर्व पदाधिकारी आणि आम्ही माझी सर्व टीम नेहमी कार्यरत असेल. आणि त्या निमित्ताने आज दिवाळी आहे, तर दिवाळी जवळ येत आहे. त्या दिवाळीसाठी मी या माझ्या सर्व महिलांना, सगळ्या भगिनींना, सर्व काकूंना, सर्व मावशी आया ज्या सर्व आहेत त्या सर्व महिलांना आणि माझ्या प्रभागातील आणि ठाण्यातील सर्व नागरिकांना मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.